शेतकरी उत्पादक कंपनी आणि ह्या कंपनीच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब, आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके साहेब, इंग्लंड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर, आपल्या तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब जागर, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी, प्रास्ताविकामध्ये चेअरमन साहेबांनी या ठिकाणी आपल्याला शेतीच्या संदर्भात काय अडचणी आहेत आणि शासनाने कशा पद्धतीनं त्यामध्ये निर्णय घेतले पाहिजे अशा पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी करत असताना मागील काळामध्ये कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्री म्हणून जी कामगिरी आहे ती कामगिरी पाहिजे तशी समाधानकारक राहिलेली आहे आणि कोकाटे साहेबांच्या माध्यमातून लोक आता बोलायला लागलेले आहेत की पहिल्यांदा चांगला कृषी मंत्री मिळालेला आहे. कोकाटे साहेबांच्या मतदारसंघामध्ये 2-3 वेळा जाण्याचा योग आला आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारी नेतृत्व आणि मला वाटतं त्यांना 4 टर्मचा आमदारकीचा अनुभव आणि शेती क्षेत्राची त्यांची जवळची अशी नाळ जोडलेली आहे आणि आपल्या सर्वांचं भाग्य आहे की पहिल्यांदाच आपल्याला चांगल्या पद्धतीचा कृषी मंत्री लाभलेला आहे. तर ह्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये ऊस, कांदा, केळी, टोमॅटो, मिरची, भाजीपाल्याची सर्व पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात आणि जुन्नर तालुका हा मला वाटतं मुंबईच्या मार्केटमध्ये भाजीपाला पिकवणारा किंवा शेती क्षेत्रामध्ये चांगला असा नावलौकिक असणारा तालुका राहिलेला आणि अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये हिवाळा असो, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, प्रत्येक ऋतूमध्ये तापमान वाढलेलं आहे. हिवाळ्यामध्ये सुद्धा 1.5 डिग्री सेल्सिअसच्या आसपास तापमान वाढलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती झाली आहे आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती झालेली आहे. 2024चा उन्हाळा आपण पाहिला तो जगामध्ये सर्वात जास्त तापमान असलेला उन्हाळ्याचा अनुभव आपण घेतलेला आहे आणि ह्या पुढील काळात सुद्धा त्याच पद्धतीनं ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून परिस्थिती असणार आहे आणि हे असं असताना शेती करणं खूप जिकरीचं झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेब आपण शेतीसाठी आपल्याला जे जे करता येईल ते करावं. त्यामध्ये आपण तापमान नियंत्रण करून कशा पद्धतीने शेती, त्यामध्ये हरित गृह असतील किंवा बाकीच्या काही सुविधा असतील त्या शेतकऱ्यांना ह्या पुढील काळात देणं गरजेचं आहे आणि ते आपण करावं अशा पद्धतीची अपेक्षा ह्या निमित्तानं व्यक्त करत असताना आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशा पद्धतीची या निमित्तानं मागणी करतो किंवा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशा पद्धतीची मागणी करतो. त्याचप्रमाणे मागील काही दिवसापूर्वी प्रकाश सस्ते नावाच्या शेतकऱ्यानं उदापूर गावामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. त्याच्या मागच्या वर्षी दशरथ केदारी नावाच्या शेतकऱ्यानं कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केलेली आहे आणि मला वाटतं तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांची हीच परिस्थिती झालेली आहे आणि शेती करणं खूप जिकरीचं झालेलं आहे. 2014 साली सोयाबीनला 40 रुपये बाजारभाव होता. आज 2025 आहे आणि बाजारभाव तोच आहे आणि ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा रास्त भाव किंवा हमी भाव मिळणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीचा निर्णय आपण घ्यावा अशा पद्धतीची जुन्नर तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि मला खात्री आहे की आपण तशा पद्धतीचा निर्णय करून सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्या आणि ते आपण काम करावं अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो.
उशीर खूप झालेला आहे, त्यामुळे अधिकचं काही न बोलता आपण पिंपळगाव डिंगोरा जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला मनापासून असं स्वागत करतो आणि आपल्या भाविक कारकिर्दीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.